सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। तत्पूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच महाविकास आघाडीकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। भोसरी मतदारसंघात शरद पवार गटाचे भोसरी विधानसभेचे दावेदार उमेदवार अजित दामोदर गव्हाणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। अजित गव्हाणे यांच्याकडून भोसरी विधानसभेत नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोसायटीमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात। या कार्यक्रमांना महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळते। तर भोसरी विधानसभेतील मोशी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर संघटिका रुपाली परशुराम अल्लाट यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी मोशी परिसरात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मोशीतील नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय। मोशी परिसरातील महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते यांच्याकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचार सुरू केला आहे। गेल्या 10 वर्षात परिसरातील विकास झालेला नाही, त्यामुळे अजितदादा गव्हाणे यांना पाठिंबा देऊन आम्ही आमच्या सोसायटीतल्या महिला त्यांना पाठिंबा देऊन विधानसभेच्या निवडणुकीत विजयी करण्याचा करणार आहे। आणि तसंच महिलांच्या ना पुढे नेण्यासाठी त्यांनी जे आम्हाला हे दिलं आहे त्याचं पण आम्ही त्यामुळे महिला पुढे जाणार आहेत आणि त्यासाठी महिलांना पुढे जाण्यासाठी आपल्याला अजितदादा गव्हाणे यांना विधानसभेच्या निवडणुकीत निवडून देणे गरजेचे आहे। त्यामुळे आम्ही सर्व महिला त्यांना या निवडणुकीत पाठिंबा देणार आहे। तुम्ही पण द्या अशी इच्छा आहे। येणाऱ्या भावी मतदारसंघामधून आपले अजितभाऊ गव्हाणे हे भावी उमेदवार म्हणजेच आपले माजी उमेदवार दमदार असे नेतृत्व उभे आहे आणि त्यांचे हे विकासाचे कार्य प्रगतिशील न्यावे। मागील 10 वर्षात जी काही प्रगती झाली नाही, ज्या काही अटी मागे राहिलेल्या आहेत, ज्या काही उणिवा आहेत त्या या पुढील 10 वर्षात भरून निघतील अशी मला खात्री आहे। म्हणूनच माझा आणि आमच्या अख्ख्या तुलसीरत्न सोसायटीचा अजितभाऊ गव्हाणे यांना भरपूर असा मोठा पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांना असाच पाठिंबा करू। ते खूप सारे वेगवेगळे उपक्रम राबवतात, फक्त स्त्री शक्तीच नाही तर पर्यावरण सगळ्या गोष्टींकडे त्यांचं तेवढेच आतुरतेने लक्ष आहे आणि ते तेवढेच आपुलकीने सगळ्या गोष्टी करतातही आणि त्यांनी ह्या गोष्टी अजून कशा चांगल्या कराव्यात यासाठी आम्ही त्यांना पुढील उमेदवारीसाठी निवडून देऊ हे आमचे आश्वासन आहे। अरे भोसरी विधानसभा मतदारसंघातनं आत्ता अजितभाऊ गव्हाणे जे आहेत ते आता आपल्यात उभे राहणार आहेत। तर मी तुलसीरत्न अपार्टमेंटच्या वतीनं आणि सर्व महिलांच्या वतीनं त्यांचा जो कार्य बघून जे त्यांनी मागचे काम केलेले आहेत आणि जे काम बाकी आहेत की विकास कामं, बाकी कचऱ्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न, जे काही काम पेंडिंग आहेत तर ते सोडवतील अशी मला अपेक्षा आहे आणि अशी आशा पण वाटते। आणि त्यांनी तसे महिलांसाठी पण खूप कामं म्हणजे महिलांसाठी पण खूप आत्ता कार्यक्रम वगैरे ठेवले होते, आम्ही अटेंड पण केलेत आणि त्याचं छान वाटतं आहे। तर आमचा सगळ्यांचा सपोर्ट असणार आहे आणि सगळ्या तुलसीरत्नाच्या वतीने पण मी सांगते की सगळ्यांच्या वतीने आम्ही त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करूयात। रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी। विधानसभा मतदारसंघात माननीय अजितभाऊ गव्हाणे हे अतिशय उत्कृष्टपणे काम करतात। ते महिलांच्या विविध कलागुणांना ते वाव देण्यासाठी प्रयत्नशील आहेत। इतर विकास कामांसाठी सुद्धा त्यांचा अग्रेसर वाटा आहे आणि त्यांना ही काम करण्यासाठी मा जगदंबा शक्ती देवो आणि आमच्या तुलसीरत्न सोसायटीमधून त्यांना सगळ्या महिलांचा खूप सारा पाठिंबा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत ते विजयी हो अशी आमची सदिच्छा आहे। गेल्या 10 वर्षापासून आमच्या परिसरामध्ये काही सुधारणा झालेली नाही, त्या सुधारणा होण्यासाठी अजितदादा भाऊ गव्हाणे यांना आपण सहकार्य करून येणाऱ्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आम्ही अल्फाई नवरामधील सर्व महिला त्यांना सहकार्य करणार आहोत आणि आज त्यांनी केलेला हा उपक्रम खूप छान आहे। त्यातून सर्व महिलांना खूप कलागुणांना वाव मिळाला, महिला स्वतःहून बाहेर पडल्या, त्यांना प्रोत्साहन मिळालं। अशी ही कलागुणांना व स्त्रियांना वाव देणार असतील तर असा हा नेता आम्ही नक्कीच निवडून देऊ। रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी। ज्येष्ठ नागरिकांना इथं क्रॉस करायचा पण प्रॉब्लेम आहे आणि इथून आमच्या म्हणजे अल्पाईनारापासून जरी भाजीला जायचं म्हटलं तरी रोड व्यवस्थित नाही आहे। पलीकडे गेलं तर तिकडे ट्रॅफिक असते आणि इकडे आल्या तर खड्डे चुकून जावं लागतं आम्हाला आणि त्यामुळे खास खडे खूप वेळा मी तर 1-2 वेळा पडले तिथं। त्यामुळे प्रभागातला विकास झाला का? आता काय रोड व्यवस्थित नाही, काय नाही। काय वाटतं येणाऱ्या विधानसभेत आता बदल? हां, बदल व्हायला पाहिजे, फुटपाथ करायला पाहिजे। फुटपाथवरून आम्ही जाऊ शकतो ना। मग काय वाटतं अजितभाऊ गव्हाणेंना पूर्ण संधी देणार का? हो, देणार की, निवडून देणार, पण त्यांनी सगळं विकास करायला पाहिजे, फुटपाथ करायला पाहिजे। बाकीची हे आहे पण रोड क्रॉस करताना पण प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे। नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे।
आज आपण पाहतोय सध्या भोसरी विधानसभेचं जे आहे ते वारं वाहताना आपल्याला पाहायला मिळते आणि या अगोदर देखील आपण पाहिलं की ज्या लोकसभेमध्ये जे आहेत ते सध्या निवडून आलेले जे खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जो आहे तो सर्वात जास्त या भोसरी विधानसभेमध्ये जे आहे ते प्रत्येक घरोघरी जाऊन जो प्रचार केला त्यांना जी आहे ती विजयाची वाटचाल या ठिकाणी निष्पन्न करून दिली आणि भोसरी विधानसभेतून जे आहे ते सगळ्यात जास्त मतदानाची जी आहे ती लीड त्यांना मिळाली. आज आम्ही या मोशी प्रभागात आहोत आणि या मोशी प्रभागामध्ये जे आहेत त्या सौ रुपालीताई आल्हाट या आहेत ते स्थानिक प्रतिनिधित्व करत आहेत आणि यांच्या माध्यमातून जे आहेत ते चांगल्या प्रकारे ज्या लोकसभा ज्या झाल्या त्या लोकसभेमध्ये देखील डॉक्टर अमोल कोल्हे जे असतील त्यांचं जे आहे तो प्रचार प्रत्येक घरोघरी जाऊन जो केला आपल्याला सध्यांनी या ठिकाणी पाहायला मिळाला. तशाच पद्धतीनं जे आहे ते सध्या आता भोसरी विधानसभेचं जे आहे ते सध्या वारं वाहताना पाहायला मिळतं. त्या भोसरी विधानसभेमध्ये देखील या मोशी प्रभागात जे आहे ते सध्या रुपाली आल्हाट जे आहेत ते सध्या सक्रिय झालेल्या पाहायला मिळत आहेत. सध्या या मोशी प्रभागातल्या ज्या सोसायटी ज्या आहेत त्या उच्चप्रभूत ज्या सोसायटी आहेत त्या सोसायट्यांमध्ये जाऊन जे आहेत ते सध्या महाविकास आघाडीकडून जे आहेत ते सध्या या ठिकाणी प्रचार करत आहेत, जागोजागी जात आहेत. महाविकास आघाडीला या ठिकाणी कशाप्रकारे जो आपला उमेदवार या ठिकाणी जो असेल त्याला कशाप्रकारे जास्तीत जास्त मतदान पडेल आणि तो विजय होईल अशा प्रकारे ते करत आहेत. सध्या रुपालीताई आल्हाट माझ्याबरोबर आपण त्यांना विचारूया. ताई, खरं तर पाहायला गेलं तर तुमचं स्वागत आहे नव महाराष्ट्रामध्ये. विषय असा आहे की सध्या लोकसभा पार पडल्या. लोकसभेमध्ये जे आहे ते डॉक्टर अमोल कोल्हे यांचा प्रचार तुम्ही स्थानिक प्रतिनिधींनी चांगल्या प्रकारे प्रचार केला आणि भोसरी विधानसभेमधून जो आहे तो चांगल्या प्रकारे त्यांना मतदान देखील पडलं आणि ते चांगल्या प्रकारे मतदानाने ते विजयी देखील झाले. आता महाविकास आघाडी आहे भोसरी विधानसभा. भोसरी विधानसभेतून सध्या 2 उमेदवार इच्छुक आहेत. प्रभागातला प्रचार सुरू आहे. काय एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? खरं तर भोसरी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने माननीय अजितभाऊ गव्हाणे हे इच्छुक उमेदवार आहेत आणि आमच्या प्रभागामध्ये त्यांच्या प्रचारार्थ सर्व सोसायट्यांमध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे आणि महाविकास आघाडीला पाहायला गेलं तर खूप छान वातावरण आहे. जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तो नक्कीच 100% या ठिकाणी निवडून येईल आणि आमचा महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्यांना आम्ही मनपूर्वक सपोर्ट करणार आहोत. एकंदरीत पाहिलं गेलं तर आपल्या कामाची जी शैली आहे ती आगळीवेगळीच आहे. एकंदरीत पाहिलं गेलं तर मोशीतला जो आहे तो ग्राउंडचा विषय आहे. तो महानगरपालिकेने देखील एका हॉर्स रायडिंगसाठी दिलं गेलं होतं. त्यांना दिलं गेलं होतं पण त्यांच्यातून देखील ते नागरिकांना मिळवून देण्याचं काम तुम्ही केलं. उपोषण केलं त्या ठिकाणी, खूप दिवस त्या ठिकाणी उपोषण करून ते अक्षरशः नागरिकांना ते मिळवून देण्याचं काम तुमच्या माध्यमातून केलं. अशा अनेक प्रश्न आहेत. रस्त्याचे प्रश्न असतील, विविध प्रश्न असतील. हे सगळे प्रश्न घेऊन जे आहेत ते सध्या तुम्ही आता उतरत आहे. आता ह्या विधानसभेमध्ये जे आहे त्या तुम्ही सक्रिय आहात. ह्या विरोधकांनासुद्धा तो धसका बसलेला असतो. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? खरं पाहायला गेलं तर पूर्ण भोसरी विधानसभेत मोशी हा आमचा प्रभाग जो आहे तो दुर्लक्षितच आहे. पाहायला गेलं तर कुठल्या सुविधा नागरिकांना मिळत नाही आहे. ज्या मूलभूत गरजा आहेत, रस्ता असेल, पाणी असेल, लाईट असेल, या प्रश्नांसाठी नागरिकांना झगडावं लागत आहे. लाईट जर गेली तर दिवस लाईट येत नाही आहे. पाणी 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही आहे. रस्त्याचा तर प्रश्न म्हणजे चालणंसुद्धा मुश्किल आहे अशी अवस्था आहे. आणि ग्राउंडचा विषय पाहिला गेलं तर पालिकेने तो पूर्ण घशात घालण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी 14 दिवसाचं उपोषण करून आम्ही नागरिकांच्या सहकार्याने ते त्यांच्या साठी खुलं करून देण्यासाठी 14 दिवसाचं उपोषण करून आम्ही ते सक्सेसफुल केलं, कारण नागरिकांना त्याची गरज होती. खरं तर त्या एरियात पाहायला गेलं तर ते एकमेव प्लेग्राऊंड असं होतं जे नागरिकांसाठी आरक्षित होतं आणि ते आरक्षित असलेलं प्लेग्राऊंड ते पालिकेने हॉर्स रायडिंगसाठी दिलं होतं. पण हे नागरिकांना मान्य नव्हतं आणि त्यांच्या मागणीनुसारच आम्ही त्या ठिकाणी उपोषण करून ते त्यांच्यासाठी खुलं करून दिलेलं आहे. आणि अशा अनेक प्रश्न प्रभागामध्ये आहेत ज्याच्यासाठी आम्हाला लढायचं आहे आणि हे लढण्यासाठी आम्हाला कुठेतरी वरून सपोर्ट पाहिजे. यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते जो उमेदवार असेल त्याचं मनपूर्वक काम करून आम्ही आमचा आधार जो आहे त्याला आधार देणार आहोत. इथला प्रभागातला विकास झाला आहे का? प्रभागातला विकास जर पाहिला तर अगदी पार कुठल्याच प्रकारची कामं आमच्या प्रभागात झालेली नाही आहेत. कुठली म्हणजे रस्ता नाही, पाणी नाही, लाईट नाही, कुठलीच सुविधा नागरिकांना मिळत नाही आहे. ते वर्षानुवर्ष फक्त टॅक्स भरतात. एवढे करोडोचे फ्लॅट घेऊन ते सोसायटीमध्ये राहायला येतात पण त्यांचे हक्क कुठलेही त्यांना मिळत नाही आहे. आणि यामुळेच आम्हाला या नागरिकांच्या प्रश्नांमुळेच राजकारणात यावं लागलं आणि आम्ही त्या नागरिकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्यांचे हक्क त्यांना मिळवून देणार आहोत.
महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो निवडून आणण्यासाठी तुम्ही आता प्रयत्न करत आहे. कशाप्रकारे आता तुम्ही जो प्रचार करताय कसा सुरू आहे? खरं तर महाविकास आघाडीचं खूप छान वातावरण आहे, ज्याचं श्रेय मी या ठिकाणी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार यांना देते. खरं तर त्यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र खूप चांगल्या प्रकारे प्रगती करेल. पण आज महाविकास आघाडीला छान वातावरण पण आहे. जो भ्रष्टाचार पूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे, भाजपला पूर्ण लोक वैतागलेली आहेत. या भाजपाच्या या 10 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रातली जनता पूर्ण हैराण झालेली आहे. ना महिला सुरक्षित आहेत, ना त्यांचे हक्क त्यांना मिळत आहेत. आणि हे सगळं त्यांना मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येण्यासाठी आमचा खरं तर हा छोटासा प्रयत्न आहे आणि तो आम्ही 100% करणारच. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी ज्या स्थानिक नेत्या आहेत त्या मोशीमध्ये कार्यरत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या त्या स्थानिक नेत्या आहेत आणि खरं तर पाहिलं गेलं तर या ठिकाणी जे आहे त्यांचं वर्चस्व जे आहे ते चांगल्या आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी जे आहे ते निर्माण केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये जे आहे ते आपण महाविकास आघाडीचा प्रचार करून येणाऱ्या विधानसभेत जे आहे ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगल्या प्रकारे जे आहे ते मताधिक्य देऊन विजय करणार असल्याचं मत या ठिकाणी रुपालीताई आल्लाट यांनी जे आहे ते व्यक्त केलं सध्या पाहायला मिळते. आम्ही नव महाराष्ट्र नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आहे की आम्ही या भोसरी विधानसभेमधील जे आहे ते प्रत्येक प्रभागात जातो आहे, प्रत्येक प्रभागातले जो आहे तो आढावा घेतो आहे आणि खरं तर या प्रभागातला विकास झाला का या मुद्द्यावरती आपण बोलतो आहे. त्यामुळे परत पुन्हा या भोसरी विधानसभेतील जे आहे ते प्रभागात पुन्हा आपण पुढच्या भागात आपण भेटूया. तोपर्यंत पाहत राहा फक्त नव महाराष्ट्र नेटवर्क.